ओव्हिस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना झटपट अशी अंड्याची चमचमीत भाजी करणार आहोत. तुम्ही नक्कीच अंड्याची खूप प्रकारच्या भाज्या केल्या असतील, पण एकदा या पद्धतीने केली ना तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल. करायला अगदी सोपी आहे, झटपट आहे, पण चवेला ना अगदी अप्रतिम लागते. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी 4 अंडी उकडून घेतली आहे. अंडी उकडताना ना पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे अंड्याची जी साल आहे ना ती अगदी पटकनी निघली जाते. आता 4ही अंड्याची साल इथे आपल्याला बघा काढून घ्यायची आहे. इथे पाहू शकता 4ही अंड्याची साल मी इथे काढून घेतलेली आहे. आणि नंतर न ही अंडी आपल्याला 2 भागामध्ये कट करून घ्यायची आहे. ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार 4 अंडी घेतलेली आहे. तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल ना तर अंड्याची क्वांटिटी वाढवू शकता. पाहुणे-रावळे आले ना तर नक्कीच एकदा अशा पद्धतीची चमचमीत अंडा मसाला करून पहा. अगदी ते तुमचे भरभरून कौतुक करतील, इतकी जास्त ही रेसिपी भन्नाट होते. अगदी चिकन मटनला सुद्धा मागे सरेल किंवा पनीरच्या भाजीला सुद्धा मागे सरेल ना, इतकी भन्नाट अशी ही रेसिपी तयार होते. इथे सगळी अंडी कट करून घेतली आहे. तोपर्यंत गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये अगदी 1 ते 2 चमचे इतपत मी तेल घालून घेतलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अगदी अर्धा चमचा इथे मी धना पावडर घातली आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे फोडणीला. आणि आता हे मसाले तेलावरती परतून घेऊन आपण जी अंडी कट करून घेतली होती ना ती यामध्ये घालून घेऊया. गॅस बघा अगदी मीडियम ठेवला आहे. जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर मसाले खाली लागू शकतात. आता मीडियम गॅसवरतीच ही अंडी आपल्याला फक्त एखाद्या मिनिटभरासाठी परतून घ्यायची आहे. यामुळे अंड्याचा जो रंग आहे ना तो अगदी छान दिसतो आणि भाजीमध्ये सुद्धा अगदी पांढरी पांढरी अशी अंडी दिसत नाही. थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि पुन्हा ही अंडी छान अशी मिक्स करून घेऊया. तरी इथे बघा 1 मिनिटभर इथे मी अंडी ही परतून घेतलेली आहे. आता गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे आणि ही अंडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. पुन्हा त्याच कढईमध्ये मी 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक असे कट करून घेतले आहे. इथे ना आपण कोणतंही वाटण वगैरे सुद्धा वापरणार नाही, तरीसुद्धा आपली जी भाजी आहे ना ती अगदी छान चमचमीत होते. त्यामुळे नक्कीच एकदा ही भाजी तुम्ही करून पहा. करायला अगदी सोपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते. आता कांदा थोडासा परतत आला की यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो मी बारीक असा कट करून घातला आहे. टोमॅटो घेताना फक्त लाल बघून घ्या, म्हणजे भाजीला आपल्या रंग खूप छान येतो. आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही तेलावरती अगदी छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी इथे मी चवीनुसार सुरुवातीलाच मीठ घालून घेतलं आहे. इथे बघा कांदा टोमॅटो छान असा मऊसूत झालेला आहे. अगदी असा करपटसुद्धा आपल्याला करायचा नाही. मीडियम गॅसवरतीच कांदा टोमॅटो छान मऊसूत करून घ्यायचा आहे. इथे मी अद्रक लसणाची पेस्ट वापरली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अद्रक लसूण ठेचूनसुद्धा घालू शकता यामध्ये. आता हे सुद्धा तेलावरती अगदी छान असं परतून घ्यायचं आहे, एक 10 ते 15 सेकंद. आता इथे बघा सगळे जिन्नस आपले छान असे परतून झालेले आहेत. गॅस इथे आपल्याला मीडियम करायचा आहे आणि यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. सुके मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 ते 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घातलं आहे. 2 ते 3 चमचे कांदा मसाला घालायचा आहे. चमचे लहान आहेत त्यामुळे मी 2 ते 3 चमचे वापरलेले आहेत. पण तुमचा जो चमचा आहे तो मोठा असेल ना तर तुम्ही 1 चमचाचा वापर केला ना तरी चालेल. 2 चमचे धना पावडर घातली आहे आणि 1 ते 2 चमचे इथे मी मटण मसाला घातला आहे. तुम्ही याऐवजी गरम मसाल्याचा वापरसुद्धा करू शकता. आता तेलावरती हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे. फोडणीला इथे बघा पुन्हा मी थोडीशी कोथिंबीर वापरलेली आहे आणि पुन्हा मसाले एक 10 ते 15 सेकंद आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाला परतताना ना गॅस खूप जास्त फास्ट करू नका, नाहीतर मग मसाले खाली लागू शकतात. आता गॅस मीडियम करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे. दही फक्त खूप जास्त आंबट नसेल याची खात्री करा, कारण की जर खूप जास्त आंबट दही घातलं ना तर मग आपली जी भाजी आहे ना ती थोडीशी आंबट आंबट लागू शकते. त्यामुळे फ्रेश दह्याचाच इथे वापर करा.
आता दही घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक मिनिटभरसाठी हे मसाले तेलावरती असेच परतून घ्यायचे आहेत. मसाले तेलावरती छान परतून झाले आहेत. आता यामध्ये गरम पाणी घालूया. पाणी बघा इथे मी अर्धा ग्लास इतपत पाणी घेतलेलं आहे. ही भाजी जर तुम्हाला छान पातळसर करायची असेल ना, तर पाण्याचं इथे थोडंसं प्रमाण वाढू शकता. पण इथे मी ना थोडीशी ग्रेव्हीसारखी ही भाजी करणार आहे. त्यामुळे पाणी बघा अगदी कमी घातलेलं आहे. आता जी अंडी आपण कट करून घेतली होती ना, ती इथे घालूया. गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे. फास्ट गॅस अजिबात करायचं नाही आपल्याला. अगदी मिडियम गॅसवरतीच ही भाजी आपल्याला होऊन द्यायची आहे. आता 5 ते 6 मिनटं बारीक गॅसवरती ही भाजी मी झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे. तर इथे बघा आपली चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे. गॅस इथे बंद करून घेऊया. वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. नक्कीच एकदा अशा पद्धतीची झटपट अंडा मसाला करून पहा. खायला खूप जास्त अप्रतिम लागते. चपातीबरोबर, भाताबरोबर कशासोबतही खा तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.